एच के बापू, सामाजिक कार्यकर्ता। आज संपूर्णपणे उपरी नगरपालिकेमध्ये त्या कामगारांना हा पूर्णपणे वेतन 2 महिने दिलेलं नाही। तसेच आरोग्य विभागाकडून काल आम्हाला माहिती मिळाली की पूर्णपणे आम्ही त्यांना कुठलं काही दिलेलं नाही, परंतु त्यांनी मान्य केलं ॲक्च्युअली। परंतु आम्हाला असं म्हणायचं आहे की 1970च्या कायद्याअंतर्गत हा पूर्णपणे त्यांनी असं बोलतात की आम्ही टेंडर जरी पूर्ण जरी बंद झाला तर त्यांना आम्ही कामावर घेऊ शकत नाही। एक लक्षात घ्या, साहेबांना 1970ची कायदा त्यांना जर समजत नसेल तर हा दुर्दैव आहे। नगराध्यक्ष साहेब मंगलराव माळगे साहेबांना पण आम्ही भेटलो, त्यांना निवेदन दिले। शिवसाहेबांना पण भेटलो, त्यांना पण निवेदन दिलेलं आहे। आज PF थकवलेलं आहे। ही तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा बाब आहे। खरं तर ह्या सर्व ह्या महिला भगिनींना हा पूर्णपणे त्यांनी त्यांचं नाही शोषण करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे या कामगार कायद्याअंतर्गत। आज 22/4/2026 रोजी महाराष्ट्रातल्या पुरोगामी राजश्री शाहू महाराजांच्या नगरीमध्ये मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपरी नगर परिषद यांनी केलेला गलतान कारभार, या उपरी नगर परिषदेमध्ये ज्या कंत्राटी कामगार आहेत, त्या कामगार महिला, असंख्य महिला इथं आता 100 वर्षी लोक इथं आलेले आहेत। या 100 वर्षी लोक गेले 10 ते 15 वर्ष झालं सातत्यानं सतत आपला काम करत असतात आणि आपला उदरनिर्वाह चालत असतात। कंत्राटी काम करणाऱ्या कंत्राटदाराला मला एवढंच सांगायचं आहे, नगर परिषदेला मला एवढंच सांगायचं आहे, महाराष्ट्र शासनाला मला एवढंच सांगायचं आहे, अरे कामगारासारखं वागू नका। त्यांच्याकडून काम करून घेतात तर त्याचा मोबदला देणं काळाची गरज आहे। सरकारी नोकरी असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला तुम्ही 30 तारखेचा पगार 1 तारखेच्या अगोदर त्याच्या अकाउंटला पोच करता। ज्यांच्या पेन्शन आहेत त्यांना 30 तारखेच्या आत तुम्ही त्यांच्या खात्यावर पेन्शन जमा करता। पण हे कामगार, सफाई कामगार, गटर साफ करणे, नाले साफ करणे, संडास साफ करणे, फरशा धुणे, तिथलं स्वच्छता करणे, असं करत असताना तिथलाच एक कर्मचारी त्याच्या पायाला गँग्रीन झाले। जरा 1 मिनिट बघायचं, पायाला काम करत असताना याच्या पायामध्ये गँग्रीन झालंय। आयुष्यामधनं हा माणूस बाद झालाय, जिंदगीत हा बर्बाद झालेला माणूस आहे। तरी देखील इथल्या कंत्राटदारानं, उपरी नगर परिषदच्या कंत्राटदारानं यांना 3 ते 4 महिन्याचं वेतन दिलं। यांच्यावर झालेला अन्याय, राजश्री शाहू महाराजांच्या नगरीत हा अन्याय आम्ही खपून येणार नाही। आज आम्ही एवढी लोक इथं आंदोलन करतोय, आज आम्ही निदर्शनं करणार आहोत, त्यांचा निषेध करणार आहोत। पण त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, तात्काळ या लोकांचं पेमेंट देऊन यांना कायमस्वरूपी हजर करा, यांना कामावर घ्या, यांना रिझर्व जे काही त्यांच्या योजना आहेत, अरे साधं तुम्ही एखादं बँकेत अकाउंट काढायला गेलो तर आमचा तिथं विमा उतरला जातो, पण या माणसाची कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाही, कुठल्या प्रकारच्या योजना यांच्यापर्यंत पोहोचवल्या जात नाहीत। यांचा निषेध करून आज निषेध करून माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पत्र देणार आहेत। पण जर यांनी 4-5 दिवसात जर यांचं वेतन दिलं नाही, तटल्यालं 4-5 महिन्याचं काम करून घेतलेला मोबदला दिला नाही हक्काचा, तर त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत। आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही फक्त आज निदर्शनं करतोय, पण इथून पुढे काळात जोपर्यंत आम्हाला आमचे हक्काचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत मुलाबाळाच्या सकट घेऊन इथं कलेक्टर ऑफिसला आम्ही संसार मांडणार आहोत।